नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण मंथन प्रकाशनच्या 6व्या सराव प्रश्नपत्रिकेमधील इंग्रजीचे 25 प्रश्न सोडवणार आहेत. चला तर पाहूयात. प्रश्न पहिला, विच ऑफ द फॉलोइंग मंथ हॅज 31 डेज. म्हणजे बघा, विच ऑफ द म्हणजे कोणत्या, फॉलोइंग खालील, मंथ महिन्यात, हॅज 31 डेज म्हणजे 31 दिवस असतात. तर पहा, फेब्रुवारी 28 or 29 days, सप्टेंबर 30 days, त्यानंतर डिसेंबर 31 days अँड नोव्हेंबर ऑल्सो 30 days. मग उत्तर काय येणार आहे? कोणत्या महिन्यात 31 दिवस असतात? डिसेंबर, ऑप्शन नंबर 3. यानंतर आपण पाहूयात क्वेश्चन नंबर 2. चूज द अल्टरनेटिव्ह हॅविंग करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आपल्याला एक पर्याय शोधायचा. अल्टरनेटिव्ह बघा, चूज निवडा द अल्टरनेटिव्ह पर्याय हॅविंग करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, ज्यामध्ये करेक्ट म्हणजे योग्य कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असला पाहिजे. चला पाहूयात. धिस इज सचिन्स नोटबुक. इथं बघा, सचिन्स, इथं सुद्धा काय पाहिजे होतं, पण आपल्याला इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच नाही दिलेला. दिलाय का? नाही. चला, दिस इज सचिन्स नोटबुक. हे का इथं अपॉस्ट्रोफी दिले, पण यस झाल्यानंतर दिलेलं आहे, मग हे पण चुकीचं आहे. त्यानंतर बघा, दिस इज सचिन्स नोटबुक. हे समजा बरोबर येत आहे असं पाहू, तरी पण पाहूया. दिस इज सचिन्स नोटबुक. आता मग कोणतं येईल? तर बघा, या ठिकाणी सचिन्स आणि पुन्हा यस देऊन पुन्हा अपॉस्ट्रोफी देऊन यस दिलेला आहे. हे येईल का? नाही येणार. दिस इज सचिन्स नोटबुक. सचिन, आता इथं सचिनची असं म्हणून आलेलं आहे, म्हणजे खरं पाहता इथं कॉन्ट्रॅक्टर फॉर्म येत नाही, परंतु योग्य पंक्च्युएशन मार्क येऊ शकतं. कुठं आहे योग्य पंक्च्युएशन मार्क? दिस इज सचिन्स नोटबुक, ऑप्शन नंबर 4. पंक्च्युएशन मार्क बरं का, करेक्टली. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला म्हणता येणार नाही. आलं लक्षात? चला, यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3. काय आहे प्रश्न बघा. सी द पिक्चर म्हणजे चित्र पहा, अँड आणि फाइंड द ॲक्शन वर्ड म्हणजे कृतीदर्शक शब्द शोधा, रिलेटेड टू द पिक्चर चित्राशी संबंधित. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते आहे? एक मुलगी आहे आणि ती काय करते आहे? काहीतरी पित आहे. पिणे याला काय शब्द आहे? ड्रिंक. मग आता इथं पाहूया. वॉशिंग, ती धुत आहे का काय? नाही. ड्रिंकिंग, पित आहे असं वाटतंय. फ्लाईंग, हवेत उडते आहे का? नाही. आणि जम्पिंग, उड्या मारते आहे का? नाही. मग काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2. आलं लक्षात? ड्रिंकिंग. त्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 4. काय आहे पहा. कंप्लीट द वर्ड रजिस्टर विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन बिलो. आपल्याला वर्ड रजिस्टर कंप्लीट करायचं आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण, तर वर्ड रजिस्टर म्हणण्यापेक्षा ही वर्ड चेन कंप्लीट करायची आहे आपल्याला. चेन. आलं लक्षात? त्यांनी वर्ड रजिस्टर म्हटलं आहे, पण हे वर्ड काय पाहिजे होतं? करेक्ट वर्ड चेन, CHAIN, चेन, शब्द साखळी. इथं जर पहिला शब्द पाहिला आपण, तर काय दिलेला आहे? MOUSE, माऊस. माऊस म्हणजे उंदीर. आणि शेवटचं लेटर काय? ई. आणि ईने सुरुवात झाला पुढे शब्द, EGG. त्यानंतर शेवटचं लेटर काय? जी. जीने सुरुवात झाला शब्द, GOAT, गोट. आणि आता शेवटचं लेटर काय? टी. तर टीने सुरू होणारा शब्द आपल्याला पर्यायातून शोधावा लागेल. पहिला तर डॉग, अँट, टॅप आणि गुड. तर नक्कीच टीने सुरू होणारा शब्द काय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, टॅप. आलं लक्षात? यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. काय आहे पहा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इन द पास्ट टेन्स. आता आपण टेन्स पाहिले आहेत. टेन्स तुम्हाला त्यानंतर ते व्हिडिओ पण पाठवलेले आहेत.
प्रेझेंट टेन्सचे, पास्ट टेन्सचे आणि फ्युचर टेन्सचे. आता इथं पहा, इन द पास्ट टेन्स म्हटलं म्हणजे भूतकाळातलं वाक्य बघायचं आहे आपल्याला. बघा बरं, तुम्ही वाचून नीट लक्ष द्या. टुमॉरो आय शाल प्ले, उद्या मी खेळेन. टुमॉरो म्हणल्यावर काय भूतकाळातलं असेल का? नाही, पास्ट टेन्स नाही, ते फ्युचर टेन्स आहे. राहुल वॉज अ टीचर. बघा आता, राहुल टीचर होता, आहे की नाही? वॉज 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 भूतकाळ. त्यानंतर बघा, द चिल्ड्रन आर प्लेईंग. आर म्हटलं की प्रेझेंट टेन्स झाला, मुले खेळत आहेत. मीना इज अब्सेंट टुडे. इज म्हणजे वर्तमान काळ झाला, आहे. मीना आज अब्सेंट आहे, गैरहजर आहे. मग पास्ट टेन्स कोणता आहे? राहुल वॉज, वॉज वरून होता, होती, होते. लक्षात येतं का तुम्ही? मग पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूयात क्वेश्चन नंबर 6. वेअर विल यू फाइंड द वर्ड ब्लॅक वाईल सीइंग द डिक्शनरी, असं म्हटलंय. हे बघा, वेअर विल यू फाइंड द वर्ड ब्लॅक, तुम्हाला ब्लॅक हा शब्द कुठे सापडेल? वाईल सीइंग द डिक्शनरी, जेव्हा तुम्ही डिक्शनरी पाहाल, कोठे सापडेल? आता मात्र हा प्रश्न तुमच्या लक्षात घ्या. आता कोठे सापडेल विचारलं की आपल्याला काय करायचं आहे? तर बघा, हा क्वेश्चन नंबर किती आहे? तर 6. आणि कोणता वर्ड शोधायला सांगितलं आपल्याला? ब्लॅक. मान्य? तर आपण अगोदर ब्लॅक, BLACK, ब्लॅक लिहून घेऊयात. त्यानंतर खाली जे पर्याय दिलेत का शब्द, बिफोर बॉय दिलाय, तर तो बॉय पण लिहून घेऊया. त्यानंतर दिलाय आफ्टर ब्लेम, ब्लेम पण लिहून घेऊया. त्यानंतर बॅग, बॅग पण लिहून घ्या. आणि त्यानंतर बुक. बघा, आपल्याला डिक्शनरीमध्ये ब्लॅक हा वर्ड कुठे सापडेल असं म्हटलं, पण आपण काय केलं? पर्यायामधले जे सर्व शब्द दिले ते लिहून घेतले. आणि हे कशानं लावायचे? आता अल्फाबेटिकल ऑर्डरनं. कसं लावायचे? अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णानुक्रम. मग तुमच्या लक्षात येईल, डिक्शनरीमध्ये वर्णानुक्रमेच असतात. आता बघा, फर्स्ट लेटर बी आहे, बी आहे, बी आहे, बी आहे आणि बी आहे. आपल्याला लक्षात आलं नाही कोणता. त्यानंतर पाहूयात, सेकंड एल आहे, इथं ओ आहे, इथं एल आहे, इथं ए आहे आणि इथं ओ आहे. तर ए असणारा वर्ड हा सगळ्यात अगोदर येईल. आता म्हणजे 1 नंबर कोणाचा आला? बॅग, BAG, बॅग. आता त्यानंतर बघूयात, दुसरं एल होतं, इथं ओ आहे, इथं पण एल आहे आणि इथं ओ आहे. एल अगोदर येतं का ओ ABCDमध्ये? तर एल येतं, बरोबर. म्हणजे या 2 शब्दापैकी कुठला तरी शब्द येणार आहे. मग तिसरं लेटर बघावं लागेल, BLA, इथं पण ए आहे, इथं पण एच आहे. म्हणजे इथपर्यंत पण नाही समजलं आपल्याला यातला. आता चौथं लेटर बघूयात, इथं C आहे आणि इथं M आहे. मग C येतं की नाही अगोदर? मग 2 नंबर आला ब्लॅकचा. लिहूया लगेच ब्लॅक, BLACK. आणि 3 नंबर लगेच काय आला? ब्लेम आला. 3 नंबर BLAME, ब्लेम. आणि आता राहिले 2च, बॉय आणि बुक. तर त्याच्यामध्ये BO. तिसरं इथं काय आहे? वाय आहे आणि इथं काय? ओ आहे. ओचा अगोदर येतं, ओचा अगोदर येतं, म्हणून बुक हे 4 नंबरला आलं, बरोबर. आणि शेवट 5 नंबरला आपला राहिला बॉय हा वर्ड. आणि आता प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधणं सोपं जाणार आहे. काय म्हटलंय बघा, वेअर विल यू फाइंड द ब्लॅक वाईल सीइंग इन डिक्शनरी. आपल्याला ब्लॅक कुठं सापडेल डिक्शनरीमध्ये? आता बघा, हा इथं आहे ब्लॅक, बरोबर. मग आता तो ब्लॅक कधी सापडेल जर पाहिलं तर आफ्टर बॅग हा एक ऑप्शन असू शकतो आपल्याकडे, आफ्टर बॅग. दुसरा काय असू शकतो? बिफोर ब्लेम, BEFORE, बिफोर ब्लेम. आणि थर्ड काय असू शकतो ऑप्शन? आणखी एक, बिटवीन
बिटवीन बॅग अँड ब्लेम. बिटवीन बॅग अँड ब्लेम या तिन्हीपैकी काहीतरी असू शकतो. आपण पाहूया पर्यायामध्ये काय आता. बिफोर बॉय नाही, आफ्टर ब्लेम नाही, बिफोर बॅग नाही, परंतु या ठिकाणचे मी काढलेले तिन्ही उत्तर आहेत का तिथं ऑप्शनमध्ये? कोणतंच नाही. मग आता आपल्याला ऑप्शनचा विचार करताना काय करावं लागेल? बिफोर बॉय, हे बघा ब्लॅक. आता तसा विचार न करता बिफोर बॉय, तर हे बघा बॉयच्या अगोदर, जरी हे मध्ये असले तरी अगोदर आहे, बिफोर आहे. पुढं बघा आफ्टर ब्लेम, आता ब्लेमच्या नंतर आहे का रे? नाही, बिफोर ब्लेम आहे ते, बरोबर. आफ्टर ब्लेम नाही, म्हणजे म्हणून दोन येत नाही. बिफोर बॅग नाही, बॅगच्या पूर्वी कुठं आहे तो? आफ्टर बॅग आहे म्हणून येत नाही. आफ्टर बुक, बुकच्या नंतर येत नाही, बिफोर बुकच येतो. आणि इथं असा दोन्हीचा मी सांगितलेल्या पद्धतीनं न विचार करता या ठिकाणी मात्र बॉय इथं आहे आणि ब्लॅक इथं आहे, म्हणून बिफोर बॉय हा पर्याय बरोबर येतो. बिफोर बॉय. अलग लक्षात? हे बघा मी सुद्धा थोडंसं कन्फ्यूज होतो, असं नाही, पण अशा प्रकारचे प्रश्न, असा प्रश्न न विचारता बऱ्याच वेळा ह्या तिन्हीपैकीच आपलं उत्तर असतं, पण यांनी यावेळेला असं दिलेलं आहे. आलं लक्षात? यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 7. ॲज क्रो लिव्हिंग इन द नेस्ट, म्हणजे ज्याप्रमाणे कावळा घरट्यात राहतो. अ माऊस लिव्ज इन अ डॅश डॅश, म्हणजे आपल्याला हे लिव्हिंग प्लेसवर प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की कावळ्याचं घर घरटे आहे की नाही. मग माऊस उंदीराचे घर कोणते? तर कुठे राहतो उंदीर? केव, गुहेमध्ये राहतो का? नाही. डेन, केव म्हणजे गुहा, डेन म्हणजे सुद्धा गुहाच. केनल हे कुत्र्याचं घर असतं, हाऊस ऑफ डॉग. आणि होल हे माऊसचं लिव्हिंग प्लेस आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. यानंतर पाहूयात 8वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. बघा रिक्वेस्ट, परमिशन, ऑर्डर, हे तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो. रिक्वेस्ट हा शब्द आल्याबरोबर विनंती आहे हे लक्षात घ्या. आणि विनंतीमध्ये मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं काय आलं पाहिजे? प्लीज. प्लीज आहे का? प्लीज बघा. हाऊ आर यू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. त्यानंतर क्लोज युअर आईज ही आज्ञा आहे, ऑर्डर आहे. प्लीज ब्रिंग मी वॉटर ही विनंती आहे, प्लीज दिसल्याबरोबर रिक्वेस्ट आहे. मे आय गो टू होम ही काय? परमिशन. मे आयनं जर विचारलं तुम्हाला, तुम्ही यापूर्वी पण सांगितलं मी, जेव्हा आपल्याला एखाद्याची परवानगी घ्यायची असते तेव्हा मे आयची रचना केली. तुम्ही पण शाळेमध्ये वर्गामध्ये जाताना विचारता सरांना, मे आय कम इन सर? यस म्हणलं तरच. आम्ही विचारितच नाही म्हणा, आम्ही काय विचारणारे आहेत का विद्यार्थी? एवढे अज्ञाधारक आहेत का मी? पण विचारावं लागतं, परवानगी घ्यावी लागते, आणि त्यासाठी मी आहे. परमिशनचं विचारलं असतं तर 4th आलं असतं, पण आपल्याला रिक्वेस्ट विचारली, ऑप्शन नंबर 3. असा प्रश्न परीक्षेमध्ये नक्की येतो, रिक्वेस्ट परमिशनवर, बरं का, थोडंसं लक्ष द्या. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट रायमिंग पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आता खालीलपैकी आपल्याला काय शोधायची? रायमिंग पेअर म्हणजे मग जुळणारी जोडी. बघा बरं, पहिला आहे कॉट बॉट. आता अर्थ किती माहीत आहेत या ठिकाणी रायमिंग पेअरची फारशी आवश्यकता अर्थाची नाही रायमिंग पेअर शोधताना. पण कॉट म्हणजे कॅचचा भूतकाळ आहे, पकडले. बॉट म्हणजे बाईचा भूतकाळ आहे, विकत आणले. विल बॉल, बॅड डॉग, मॅन आणि बॉय. कोणते रे रायमिंग पेअर करेक्ट? तर लगेच कळतं, कॉट अँड बॉट, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पहा 10th नंबर क्वेश्चन. फाइंड आउट द सुटेबल लेटर टू पुट
इन प्लेस ऑफ स्टार सो ॲज टू फॉर्म 4 मिनिंगफुल वर्ड्स. आपल्याला त्या फुलीच्या ठिकाणी, मी स्टार वाचलं समजा, पण त्या फुलीच्या ठिकाणी असा कोणतं लेटर घ्यावं लागेल की ज्यामुळे 4 अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजे. चला पाहूयात. आता ऑप्शनकडून जायचं असेल जाऊ शकता किंवा तुम्हाला डायरेक्ट समजलं तरी तुम्ही सोडवू शकतात, काय अडचण नाही. इथं DA-डॅश आहे. मग DAC असा काही शब्द मला तर माहीत नाही बाबा. DAC, DAL दाल, म्हणा दाल होतंय की. बरं, DAO असा शब्द आहे का? DAM डॅम. काही जणाला वाटलं असेल सर DAL पण होतंय ना, दाल अँड राईस, राईस अँड दाल, दाल दाल डाळ, डाळ म्हणतो का नाही आपण, आवडतं की म्हणा मला डाळ भात तर. हां, आणि तुम्ही तर दाल. आता बरं, तुमचं एक वेळा म्हणणं आपण धरलं, समजा एल आलं, तर आता आडवा शब्द बघा बरं तयार होतो का? LANGO लँगो असा काही शब्द आहे का आपल्याकडं? नाही. म्हणून काय येणार आहे इथे? डॅम, एम येणार आहे. हे बघा एम, काय शब्द तयार झाला? डॅम, DAM डॅम म्हणजे धरण, धरण. MANGO मँगो म्हणजे आवडतं फळ सगळ्यांचं. आता पुढं NAME नेम म्हणजे नाव, आणि MAN मॅन आहे की नाही, माहीत आहे की नाही? मॅन माणूस, म्हणजे या ठिकाणी एम येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 11. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाईज अँड फाइंड द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. हे बघा, आपल्याला या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे. जाहिरात वाचायची आहे, वाचायची म्हणजे समजून घ्यावी लागते आणि त्याच्यावरचे क्वेश्चन सोडवावे लागतात. एक्झिबिशन कम सेल. एक्झिबिशन म्हणजे काय? प्रदर्शन म्हणतो आपण त्याला. प्रदर्शन असतं की नाही, विविध वस्तूचं प्रदर्शन. प्रदर्शनामध्ये काय असतं रे? पाहायचं असतं आहे की नाही, बघून यायचं. पण इथं काय? एक्झिबिशन कम सेल, प्रदर्शन आणि विक्रीसुद्धा आहे. म्हणजे आपल्याला जर आवडलं प्रदर्शनातली वस्तू तर आपण ती खरेदीसुद्धा करू शकतो. बघा, वेंकीज एम्पोरियम 217 मीना बाजार सातारा. हरी, हरी म्हणजे काय? घाई करा, त्वरा करा, घाई करा, आहे का नाही. अ वाईड रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन सारीज, ड्रेसेस, ड्रेस मटेरियल्स अँड बेडशीट्स अँड बेड स्प्रेड्स. आता बघा या ठिकाणी वाईड, वाईड याचा अर्थ काय? भरपूर, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात. त्या ठिकाणी काय आहेत? कॉटनच्या साडी आहेत, ड्रेस आहेत, ड्रेस मटेरियल आहेत. मुली ड्रेस वेगळे आणि ड्रेस मटेरियल, ड्रेस मटेरियल खरेदी करून मुली शिवून घेतात, ते ड्रेस मटेरियल. बेडशीट्स अँड बेड स्प्रेड, हे बघा बेडवर अंथरण्याचे हे कपडे आहेत. त्यानंतर बघा इथं काय दिलेलं आहे बघा, 20 ऑक्टोबर 2016 टू 20 ऑक्टोबर 2016 9 AM टू 9 PM. नीट लक्षात घ्या, म्हणजे 20 ऑक्टोबर 2016 पासून ते 28 ऑक्टोबर 2016 पर्यंत हा एक्झिबिशन कम सेल आहे. आलं का लक्षात? आणि मग आपल्याला त्याची वेळ पण दिलेली आहे, 9 AM म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. किती तास होतात रे? 9 ते 9 12 आवर्स आहे की नाही, 12 तास होतात. आलं लक्षात? जाहिरात समजली का? आपले प्रश्न आता पुढच्या बाजूला गेलेले आहेत. हां, सोडूयात. आपण इथपर्यंत वाचलं, परंतु खाली वाचलं नाही पहा. 10% to 50% discount on every purchase, attractive offer on purchases above ₹5,000. याचा अर्थ कळाला का बघा? 10 ते 50% सूट, डिस्काउंट म्हणजे सूट, ऑन एव्हरी परचेस, प्रत्येक खरेदीवर 10 ते 50% सूट. याचा अर्थ काय माहिती आहे का? 100 रुपयाची वस्तू 10% सूट दिली तर 90 रुपयाला, आणि 50% सूट दिली तर 50 रुपयाला, अर्धी सूट असं त्याचा अर्थ होतो 50%. आणि त्याचबरोबर काय अजून
अट्रॅक्टिव्ह ऑफर्स ऑन परचेस अबाऊ ₹5,000 5,000च्या जास्त खरेदीवर आपल्याला आकर्षक काय आहेत ऑफर्स आहेत म्हणजे काही बक्षीस असतील किंवा ऑफर ठेवलेले असतात तुम्ही पाहता ऑफर बाय वन अँड गेट टू असतात का नाही असे एक 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 खरेदी करा आणि 2 मिळवा अशा पद्धतीचे ऑफर्स तिथं पण 5,000वरच्या खरेदीला आहे. यानंतर त्यावरील प्रश्न आहे पहा तेवढ्या जाहिरात दिली आणि एकच प्रश्न आहे. वेन यू गेट द मोस्ट अट्रॅक्टिव्ह ऑफर्स तुम्हाला अतिशय आकर्षक ऑफर्स कधी आहेत 10% to 50% डिस्काउंट ऑन एव्हरी परचेस फॉर टुडे हे नाही आहे. अ वाईड रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन साडीज ह्याच्यावर सुद्धा ऑफर नाही आहे. ही सरळ सरळ सांगितलेली आहे माहिती. ऑन परचेस अबाऊ ₹5,000 तिथं मात्र ॲट्रॅक्टिव्ह ऑफर्स आहेत. आणि ऑन हे तर आपल्याला 20 ऑक्टोबर 2016 to 28 ऑक्टोबर 2016 हा तर कालावधीच दिला आहे. तिथं काय ऑफर आहे अजिबात नाही म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. यानंतर 12th क्वेश्चन फिल इन द करेक्ट वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय डॅश डॅश स्पीक पोलाइटली टू टीचर्स. बघा आय डॅश डॅश स्पीक मी बोलते आहे की नाही. पोलाइटली म्हणजे नम्रपणे टू टीचर्स शिक्षकांशी. कसं ऑलवेज म्हणजे नेहमी, नेवर म्हणजे कधीही नाही, समटाईम म्हणजे कधी कधी आणि लाऊडली म्हणजे मोठ्याने. मग कसं बोललं पाहिजे आय ऑलवेज स्पीक पोलाइटली टू द टीचर्स म्हणजे नेहमी सातत्यानं नम्रपणे बोललं पाहिजे. त्यानंतर चूज द करेक्ट वर्ड हॅविंग हिडन बॉडी पार्ट. हे बघा बँडेज, हँकरचीप, कॉक्रोच आणि ब्रेकफास्ट याच्यामध्ये एक हिडन बॉडी पार्ट, हिडन म्हणजे लपलेला आपल्या शरीराचा अवयव आहे. तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हँड आहे इथं HAND हँड. पण म्हणताना हँडकरचीप म्हणत नाही आपण, हँकरचीप असं म्हणतो. पण हँड हा शब्द आहे म्हणून ऑप्शन नंबर 2 बॉडी पार्ट आहे आपला. चला त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 14 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ग्रीटिंग शोज द बर्थडे ग्रीटिंग्ज. आहे की नाही बर्थडे ग्रीटिंग्ज. आपल्या मित्राचा वाढदिवस असल्यावर बर्थडे असल्यावर आपण ग्रीटिंग्स देतो पण त्यानं बोलवलं पाहिजे. बोलवलं तरच ग्रीटिंग देणार की आपण, नाही बोलवल्यावर कुठून ग्रीटिंग देणार आहेत आपण. आपले मित्र असेच असतात आहे की नाही. मैत्रिणी मित्र माझा वाढदिवस आहे या 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 म्हणते तर वाढदिवसाच्या दिवशी गपगार आहे की नाही. मग आपण बी गपगार, आपण तर कशाला ग्रीटिंग देतो मग, बरोबर आहे की नाही. बरं म्हणजे आपण बड्डेला ग्रीटिंग देत असतो बरोबर. आणि मग इथं खालीलपैकी बघायचं आपल्याला हॅपी बर्थडे पहिलंच आहे ना ग्रीटिंग आहे की नाही. भेट कार्ड बघा वाढदिवसाचं आपण देतो ते. इथं माझ्या चष्म्यानं माझ्या डोळ्यानं मला काय कळना गेलं बाबा हॅपी काय आहे ते कशाचं आहे ते काय मला समजना गेलं आहे. पण विद्यार्थी म्हणतात हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे म्हणतात. ॲनिव्हर्सरी असेल तर असेल मला नाही माहिती, तर दिसेनाच गेलं आहे तर काय सांगू मी तुम्हाला. त्यानंतर बघा या ठिकाणी नो पार्किंग म्हणजे वाहने लावू नयेत. त्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड आहे आणि हे आहे पंती वगैरे दिसते आहे म्हणजे हॅपी दिवाळीचे ग्रीटिंग्स आहेत. म्हणजे आपल्याला बर्थडेचे विचारले म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. हे बघा हे दुसरं आहे का नाही हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी असं नाही बहुतेक हॅपी न्यू इयर आहे. आणि मी डबल का सांगायलो उद्याच हॅपी न्यू इयर आहे. सर्वांना हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा बरं का. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. नवीन वर्षातून बघा आता हे ग्रीटिंगमुळं आलं आपलं ग्रीटिंगमुळं. हे बघा नवीन वर्षामध्ये सगळ्यांनी संकल्प करा छान अभ्यास करण्याचा आणि सर्व परीक्षामध्ये चांगले मार्क घेण्याचा. सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या 1 दिवस अगोदरच शुभेच्छा म्हणजे थोडा कालावधी राहिला आहे. चला यानंतर क्वेश्चन नंबर 15 बघूयात आपण काय आहे. चूज द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स. डॅश डॅश अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड डॅश डॅश सन. आता बघा या ठिकाणी अर्थ आहे अर्थ. आता अर्थ आल्यावर आल्यावर आपल्याला वाटेल ॲन वापरावं पण नाही वापरायचं ॲन कारण अर्थ ही एकमेव आहे.
म्हणून द येणार. म्हणजे फर्स्टला द कुठं आहे? इथं एकाच ठिकाणी आहे, एकाच ठिकाणी. ऑप्शन नंबर 2च उत्तर येणार आहे. बाकीचं कुठंच फर्स्टला द नाही. आणि रिव्हॉल्व्स म्हणजे काय? फिरते. अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन म्हणजे सूर्याभोवती पृथ्वी फिरते. आणि सनसुद्धा एकमेव आहे म्हणून द यायला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पाहूयात आपण क्वेश्चन नंबर 16. फाइंड द रॉंग सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. रॉंग म्हटलंय. रॉंग 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 म्हणजे चुकीचं. चला बघा. द स्क्वेअर हॅज 4 साइड्स. मला सांगा चौरसाला 4 बाजू असतात का? राईट आहे. हे राईट आहे. द ट्रँगल हॅज 3 अँगल्स. हे पण बरोबर आहे. त्रिकोणाला 3 कोण असतात. त्यानंतर पहा. द सर्कल हॅज नो कॉर्नर. वर्तुळाला कोण नसतो. नसतो नसतो नसतो. हे पण बरोबरच आहे. नसतो. कुठं असतो कोण? नसतो. द रेक्टँगल हॅज 2 कॉर्नर. आता बघा बरं. आयताला काय 2 कोण असतात का रे बाळांनो? नाही. रेक्टँगल हॅज 4 कॉर्नर्स आणि या ठिकाणी काय दिलं आहे? 2. म्हणून हे रॉंग आहे. हे रॉंग आहे. पण आपलं उत्तर हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. का? कारण आपल्याला रॉंग शोधायला सांगितलं. आपण रॉंग शोधलं. ऑप्शन नंबर 4 आलं लक्षात. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेन डायरेक्शन. ओके. मेन डायरेक्शन. देर आर 4 मेन डायरेक्शन अँड देर आर 4 सब डायरेक्शन. मेन, ईस्ट, वेस्ट, साऊथ अँड नॉर्थ. आता आपल्याला काय विचारलंय बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेन डायरेक्शन. नॉट मेन डायरेक्शन म्हणजे मुख्य दिशा कोणती नाही. साऊथ मेन डायरेक्शन आहे. नॉर्थ मेन डायरेक्शन आहे. ईस्ट पण मेन डायरेक्शन आहे. ईस्ट वेस्ट असली तर काय डायरेक्शनच नसते बरं का. ही सब डायरेक्शन पण नाही. सब डायरेक्शनचं पण असं नाव नसतं. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे चुकीचं आहे. पण उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपल्याला विचारले ते बरोबर आहे. चला यानंतर पाहूयात. विच ऑर्डिनल नंबर कम्स आफ्टर 20th. ए बाळांनो 20th म्हटलं आहे बरं का. 20th कोणता? हे बघा. विच नंबर कम्स म्हणजे कोणती संख्या येते कधी? आफ्टर 20th म्हणजे 20 नंतर. 20व्या नंतर कोणती येते रे? 20व्या नंतर 21st येणार ना. आफ्टर म्हटलंय 20th 20व्या नंतर 21st. ऑप्शन नंबर 2. आणि जर असं म्हटलं असतं विच नंबर कम्स बिफोर 20th तर काय आलं असतं बघा. 19th आलं असतं. 19th. ओके. चला यानंतर पाहूयात आपण 19th क्वेश्चन आहे की नाही लगेच. फाइंड द करेक्ट पिक्चर दॅट द कॅट नियर अ बॉक्स. आता बघा. नियर अ बॉक्स म्हटलंय बाळांनो. नियर. कॅट नियर अ बॉक्स. इथं पाहिलं तर कॅट इन द बॉक्स आहे. फर्स्ट येणार नाही. इथं पण काय आहे? इन द हॅट आहे. कॅट इज इन द हॅट. हे सगळे चित्र आपल्या पुस्तकातले आहेत बघा. म्हणजे अशा प्रकारची. त्यानंतर इथं मात्र नियर द बॉक्स आहे आणि इथं नियर द हॅट आहे. आपल्याला नियर द हॅट विचारलं का नियर द बॉक्स? नियर द बॉक्स. मग बॉक्स इथं आहे. हॅट इथं आहे. नियर द बॉक्स. ऑप्शन नंबर 3. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 20th. सी द पिक्चर अँड फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड. हे बघा. हे चित्र पाहायचं आहे आणि आपल्याला वर्णन करणारा शब्द पाहायचा आहे. इथं तुम्हाला लगेच चित्रामध्ये मराठीमध्ये समजलं की लक्षात येईल. पहा. अ गर्ल डान्सिंग ऑन द ग्राउंड. गर्ल डान्सिंग ऑन द ग्राउंड. मुलगी जमिनीवर किंवा मैदानावर नाचत आहे. बरोबर आहे का हे? नाही. आपल्याला काय करायचं आहे? डिस्क्रायबिंग वर्ड पाहायचं आहे. अ गर्ल इज रनिंग नियर टू द ट्री. बरं. नियर धावत आहे. झाडाच्या जवळ धावत आहे. बरं. अ गर्ल इज गोइंग टू स्कूल. आहे का तिच्याकडं स्कूल बॅग? कुठं स्कूल दाखवली का? आहे का? नाही. त्यानंतर बघा. गर्ल इज इटिंग ॲन ॲपल. खाते का ती? नाही. मग ती काय करत आहे? अ गर्ल इज रनिंग नियर टू द ट्री. रनिंगच करते की ती. बरोबर आहे. डान्स तर नाही करत. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येणार आहे. चला यानंतर पाहूया क्वेश्चन 21 to 23. आपल्याला एक पॅरेग्राफ दिलेला आहे.
रीड द फॉलोइंग प्रोज. प्रोज म्हणजे सुद्धा उतारा. अँड फाइंड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. राम लिव्ह इन मुंबई. राम मुंबईत राहतो. इट इज अ बिग सिटी. ते मोठे शहर आहे. देअर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईल देअर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईड रोड्स इन द सिटी. म्हणजे त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती आणि रुंद रस्ते आहेत. बसेस, कार्स, बाईक्स. देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी. बघा त्या ठिकाणी मग बसेस आहेत, कार्स आहेत, टू व्हीलर्स म्हणजे बाईक्स आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे, ट्रॅफिक आहे. देअर्स अ डेअरी नियर राम्स हाऊस. आणि त्या ठिकाणी रामच्या घराच्या जवळ डेअरी म्हणजे दुग्धालय, दूध मिळतं ते. इन दिस सिटी राम गेट मिल्क इन द पाऊच. आणि या शहरामध्ये त्याला पाऊचमध्ये म्हणजे आपण पुड्यामध्ये दूध आणतो की नाही शहरामध्ये, दुधाचा पुडा. इट्स नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस. आणि ते दूध कसं असतं रे, छान पण असतं म्हणा आणि एवढं थंड असतं जसा की बर्फ आहे इतकं थंड असतं. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आणि मुंबई कॅपिटल म्हणजे राजधानी, महाराष्ट्राची राजधानी आहे. चला बघूया क्वेश्चन. विच इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. काय बोलायची गरज आहे का, बघायची गरज आहे का? ज्याला येत नाही त्यानं महाराष्ट्रात राहायचं नाही. मुंबई. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. त्यानंतर बघूया. विच इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिटी. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म. शहराचा गुणधर्म कोणता नाही. देअर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईड रोड्स. हे बरोबर आहे, असतात. शहरामध्ये मोठ्या इमारती असतात, मोठे रस्ते असतात रुंद. देअर आर अ लॉट ऑफ ट्रॅफिक. तिथं मोठी गर्दी असते वाहनांची. देअर आर स्मॉल लेन्स बिटवीन स्मॉल हाऊसेस. त्या ठिकाणी लहान लहान घरे आणि लहान लहान गल्ल्या असतात. बरं पुढं बघूया. इन सिटी मिल्क इज गेट इन द पाऊच. बघा इन सिटी शहरात मिल्क इज गेट इन द पाऊच आपल्याला पुड्यामध्ये मिळतं, हे पण बरोबर आहे. पण लेन्स बिटवीन स्मॉल हाऊसेस, हे बघा लहान लहान गल्ल्या नसतात फारशा. आता काही भाग असतो तसा, काही भागामध्ये असतं पण जनरली सिटीच्या बाबतीत हे लागू होत नाही. त्यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 23. फाइंड द कंपॅरिझन इन द पॅसेज ॲज कोल्ड ॲज. हे बघा हे अशी मी कंपॅरिझन, ह्याच्या अगोदर मी सगळे कंपॅरिझन दिलेत, त्याच्या बाहेरचा कंपॅरिझन येणार नाही म्हणून सांगितलं आहे मी. मग ते लिहिलेत का बघा, एकदा वाचा. मग बघा आता आपल्याला या उतार्यामध्ये कोणता आलेला आहे कंपॅरिझन पहा. ॲज कोल्ड ॲज काय आलं, सिटी, आईस, कार का मिल्क, तर आईस. ॲज कोल्ड ॲज आईस म्हणजे बर्फाप्रमाणे थंड, गार. फाइंड द सेंटेन्स वेअर इज द एक्सक्लेमेशन मार्क इज नॉट युज्ड. वापरलेला नाही म्हणते बरं का. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. बघा व्हॉट्स युअर फेवरेट डिश, इथं क्वेश्चन मार्क आहे. ओ नो यू हॅवंट, इथं मात्र एक्सक्लेमेशन मार्क आहे. ओ सेड द मदर, इथं पण एक्सक्लेमेशन मार्क आहे. ग्रँडपा द बबल्स लुक सो लवली, या ठिकाणी पण एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. आणि आपल्याला विचारलं आहे काय, नो. बघा मार्क एक्सक्लेमेशन मार्क इज नॉट युज्ड, कुठं वापरलेला नाही, तर इथं वापरलेला आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये मात्र एक्सक्लेमेशन मार्क वापरला नाही, तर काय वापरलेलं आहे, क्वेश्चन मार्क. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 25. विच पंक्च्युएशन मार्क शुड बी युज्ड इन द गिवन सेंटेन्स. आता आपल्याला इथं दिलेलं आहे एक वाक्य आणि त्याच्यामध्ये कोणता वापरावा लागेल असं विचारलेलं आहे. तर पहा यस इट इज, इथं जर पाहिलं आपण यसच्या नंतर कॉमा दिलेला आहे, तो तर येणारच आहे. त्यानंतर इट इज म्हटलं, इट इज म्हणजे वाक्य पूर्ण झालं आहे. यस इट इज म्हणजे फुल स्टॉप येणार आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आज आपण 25 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे. बघा थोडंसं काळजीपूर्वक एखादा प्रश्न समजला नसेल तर त्यावर थोडासा विचार करा. काय पाठांतराचा भाग असेल त्यामुळे चुकला असेल तर पाठांतर करा आणि 50 पैकी 50 मार्क इंग्रजीला मिळतात आणि मिळवा. या शुभेच्छेसह नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि या नवीन वर्षात तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व परीक्षामध्ये यश मिळवावे या अपेक्षासह आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.